हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी पूजा माझ्या मिनी व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आहे गणेश चतुर्थी निमित्त मी अशी तयारी केलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल. आज गणेश चतुर्थी असल्यामुळे सर्व कामांना उशीर झाला आणि खूप धावपळसुद्धा झाली. तर शिवांश आणि त्याचे पप्पा गणपती आणायला गेले होते. त्यांनी गणपती बाप्पांना आणलेलं आहे आणि त्यांचं स्वागतसुद्धा आपण इथे करून घेतलेलं आहे. तर गणपती बाप्पाला ओवाळून घेतलेलं आहे आणि गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरामध्ये झालेलं आहे. तर अशा प्रकारे मी गणपती बाप्पांना आम्ही इथे स्थानापन्न करून घेतलेलं आहे सध्यासाठी. तर गणपती बाप्पांचं पूजन झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांना विराजमान करणार आहोत. इथे मी अगोदर सर्व तयारी करून घेतलेली होती आणि नंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करून आपल्या देवघरात जी गणपतीची मूर्ती आहे, म्हणजेच गणेशाची मूर्ती आहे, तिला दह्यादुधाने म्हणजेच पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक केला. त्यानंतर आपल्या शाडू मातीच्या गणपती बाप्पाला सुद्धा फुलांनी आपण अभिषेक करून घेतला. इथे बाप्पांची पूजा झालेली आहे, अभिषेकसुद्धा झालेला आहे आणि त्यानंतर लहान गणपती बाप्पांना आपण स्थानापन्न करून घेणार आहोत. त्यासाठी विड्याची पानं घेतली आहे 2 आणि त्यावर सर्व हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेतल्या आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांना इथे विराजमान करून घेतलेलं आहे. गणपती बाप्पांना स्थापन करण्याआधीच मी दीप प्रज्वलित केला होता. त्यानंतर कळससुद्धा स्थापन करून घेतलेला होता. आता यानंतर आम्ही गणपतीला इथे स्थापन करून घेतलेले होते. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. इथे आता गणपती बाप्पांची पूजासुद्धा झालेली आहे. त्यानंतर आम्ही इथे जे आपण शाडू मातीचे गणपती बाप्पा आणलेले आहेत त्यांनासुद्धा स्थापन करायसाठी सर्वात अगोदर त्यांची पूजा करून घेतलेली आहे. त्यांना आपण अभिषेक केलेला आहे, म्हणजेच दह्यादुधाने त्यांना फुलांनी आपण त्यांच्या अंगावर शिंपडलेलं आहे. त्यानंतर त्यांना चंदन लावून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यांना गुलाल लावून घेतलेला आहे, कुंकू लावून घेतलेला आहे. अशा प्रकारे त्यांची आपण पूजा करून घेतलेली आहे. इथे गणपती बाप्पांना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवी सर्व कार्येषु सर्वदा अशा प्रकारे प्रार्थना करून घेतली आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना इथे स्थापन करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे बाप्पांची स्थापना झालेली आहे. यानंतर गणपती बाप्पांना वस्त्र घालून घेतलेले आहे. त्यानंतर जाणव घालून घेतलेलं आहे, बघू शकता इथे. त्यानंतर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी, म्हणजेच गणपती बाप्पांच्यामध्ये प्राण आणण्यासाठी त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या सर्व शरीरावर दुर्वांनी स्पर्श करून त्यांच्या शरीरामध्ये प्राण आणला आहे. त्यानंतर इथे आरतीला सुरुवात केलेली आहे आणि त्यासोबतच आरती झाल्यानंतर इथे बाप्पांना नैवेद्यसुद्धा दाखवून घेणार आहोत. तर नैवेद्यात इथे मी पेढे ठेवलेले आहेत. पेढे ठेवू शकतो किंवा मोदकसुद्धा ठेवू शकतो. मोदक मी नंतर दाखवणार आहे. नैवेद्य आणि मोदक सोबतच दाखवणार आहे. अशा प्रकारे आपले बाप्पा विराजमान झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, खूप गोड असे आपले बाप्पा दिसत आहेत. तर तुम्हाला हा माझा मिनी व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चला तर मग भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.